पुण्यामध्ये या दोन नेत्यांनी गणपती बाप्पाला साकडं घातलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झालेली आहे। राज्यभरामध्ये राहुल गांधींच्या विरोधामध्ये भाजपचं आक्रमक आंदोलन पाहायला मिळतंय। राहुल गांधींच्या फोटोला भाजपनं जोडे मारलेले आहेत। काँग्रेसही भाजपच्या आंदोलनाने उत्तर देणार आहे। तर आपल्याला भाजप आणि काँग्रेस या दोनही खरं तर पक्षांचं आंदोलन पाहायला मिळतंय आणि मातब्बर नेते आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत। भाजपकडनं सुरू असलेलं आंदोलन आणि या आंदोलनाची दृश्य आपण बघतोय। मुंबई, संभाजीनगर, नाशिक आणि अकोला या ठिकाणची दृश्य। भाजपचे बडे नेते आपल्याला राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधामध्ये रस्त्यावरती उतरल्याचं चित्र पाहायला मिळतं। जनतेसमोर आलेली आहे, तुम्ही नौटंकी करत राहा। आज या निषेधाच्या आंदोलनातून भारतीय जनता पार्टी ही जाहीर भूमिका घेते। मान ठेवून कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये पुनर्निर्माण करण्याचा संकल्प ठेवून काम करत असताना राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन, आज परदेशात जाऊन नेहमी भारताच्या विरुद्ध ते बोलतात आणि अशा या व्यक्तीचा आपण अधिक निषेध केलेला आहे। आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य राहुल गांधींनी केल्याचं माझ्या तरी ऐकण्यात आणि वाचण्यात नाही। मी त्यांची मुलाखत संपूर्ण ऐकली। भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही। त्यांना हवंय तितकंच ते ऐकतात आणि बाकीचं तोडून मोडून फेकून देतात। काँग्रेस पक्षाची भूमिका मला माहिती आहे। किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाविषयीची भूमिका काय ही मला माहिती आहे। जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे, समान न्यायाचं तत्व लागू होत नाही, दुर्बल समाज आहे, त्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आरक्षण राहील। अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे का याबद्दल स्पष्ट असा खुलासा केला पाहिजे असं मला या निमित्ताने। काही छत्रपतींचा पुतळा पडला त्यावेळेस जोडो मारेसारखं आंदोलन करण्यात पाहायला मिळालं, मात्र आतापर्यंत कुठलीच भूमिका नाही। खरं तर हा मुद्दा डिव्हिएट होईल म्हणून मी मांडला नाही, पण छत्रपतींचा पुतळा जेव्हा पडला तेव्हा आमच्या मनाला ज्या यातना झाल्या त्या आम्ही सांगू शकत नाही। पण आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे धारिष्ट आणि जे औदार्य दाखवलं, कारण प्रत्येक गोष्ट आपलाच खरं नाहीये, तो पुतळा पडलेला आहे आणि नम्रपणे त्यांनी क्षमा मागितली। त्यांनी छत्रपतींविषयी असणारं प्रेम त्या भावनेतून व्यक्त केलं। आज या देशात समस्त अनुसूचित जाती जमाती आरक्षण प्राप्त लोकांच्या मनामध्ये जे प्रश्नचिन्ह आणि जो आक्रोश आहे, माझा एवढाच विचार नाही की त्यांची क्षमा काँग्रेसचे नेते मागतील का। मनोज जरांगे अनेक वेळा भाजपच्या विरोधात बोलतात, फडणवीस, मात्र हा शब्द जेव्हा काढला तेव्हा अजूनही त्यांनी काही शब्द। मी उत्सुक आहे ते काय म्हणतात हे ऐकण्यासाठी। हिंदीत पण सुनो बोल पूरा हिंदी बोल। कांग्रेस के नेता राहुल गांधी, इन्होंने अमेरिका में इंटरव्यू में जो बयान दिया है, उस बयान की वजह से पूरे देश में जो अनुसूचित जाति जमाती के लोग हैं, जो आरक्षण प्राप्त करके अपने कष्टों को थोड़ा सा दिलासा दे सकते हैं, जो उन लोगों के मन में बहुत प्रक्षोभ व्यक्त हुआ है। राहुल गांधी जी ने जो बयान दिया है, मैं उस बयान को निषेध उस बयान का करती हूँ और उस बयान के प्रति आक्रोश व्यक्त करती हूँ। अभी जो चुनाव हुए पार्लियामेंट के, उस चुनाव में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को हराने के लिए उन्होंने जिस तरह से बयान दिए थे और कहा था कि अगर भाजपा सरकार में आएगी तो संविधान बदलेगी, आरक्षण खत्म करेगी। भाजपा तो सरकार में तीसरी बार आ चुकी है, पर आरक्षण खत्म करने की भाषा आपके मन में जो थी, जो आपके होठों पे आई है, इस बात का मैं निषेध तो करती ही हूँ और सवाल भी करती हूँ उनके मित्र पक्षों से कि आपका इस बारे में आपका क्या विचार है। क्या आप राहुल गांधी जी के ये बयान से, उनके इस इंटरव्यू में व्यक्त किए विचारों से सहमत है? आरक्षण रद्द करने की भूमिका क्या आपकी भी है? ये प्रश्न मैं उनके जो महाविकास आघाड़ी के घटक पक्ष है, जो मित्र पक्ष है, उनसे भी करना चाहूंगी। हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने आरक्षण के बारे में हमेशा सुरक्षित भूमिका दी। लोगों का पेट भरे, लोग गरीब ना रहे, लोग भूखे ना सोए, इसकी चिंता उन्होंने हमेशा की है, क्योंकि उन्होंने गरीबी देखी है। जबकि इतना अपप्रचार होकर भी वो सत्ता में बैठे हैं, इतने महीने हो भी गए हैं,
फिर भी आरक्षण को किसी ने धक्का नहीं लगाया है तो किसी ने, जो राहुल गांधी नेता है कांग्रेस के, उन्होंने परदेश में जाके इस आरक्षण को धक्का लगाया। महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, जिन्होंने इस देश को इतनी सुंदर घटना दी है, उस घटना को कोई भी हाथ नहीं लगा सकता। मैं चाहती हूँ, जैसे मोदी जी ने बड़ा मन रखा, जबकि उनका उसमें कोई भी गलती नहीं थी, कुछ भी किसी भी तरह से योगदान नहीं, पर छत्रपति शिवराय का पुतला जब गिर गया तो भावुक होकर उन्होंने जनता की माफी मांगी, जनता की भावनाओं की कदर की। क्या राहुल गांधी इस देश की वंचित, दलित, पीड़ित जनता की माफी मांगेंगे? ऐसा सवाल मेरा है। आंदोलन आहे ते पाहायला मिळतंय. राहुल गांधी असं बोलले नाही, फेक न्यूज पासून नौटंकी करतायत. बाळासाहेब थोरातांचं म्हणणं. आज या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये माननीय पंकजाताई आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या सहकाऱ्यांसोबत एक प्रतिकात्मक राहुल गांधींच्या निषेधाचं, त्यांच्या वक्तव्याचं निषेध करणारं आंदोलन आम्ही सुरू केलं आहे. राहुल गांधी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे. काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आज प्रवीण दरेकर चेंबूरमध्ये आहेत. दरेकर सर, काय सांगाल, आज तुम्ही आंदोलनासाठी बसलात, मूक आंदोलन होतं? आज या ठिकाणी मूक आंदोलन करून जे राहुल गांधींनी, काँग्रेसने आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली, केवळ भूमिका नाहीत, आम्ही आरक्षण रद्द करू, आरक्षण स्क्रॅप करू, हा वंचित, शोषित, पीडित समाजाचा अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आरक्षण दिलंय आणि त्याच्यामुळे संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान या देशातील जनता कधी सहन करणार नाही. संविधानावरचं तुमचं प्रेम किती पुतणा मावशीचं होतं हे आता दिसून आलंय आणि लोकसभेला आपण संविधान हातात घेऊन नौटंकी केलीत. आता देशातील जनता, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला उभं करणार नाहीत. ना तुमचं संविधानावर प्रेम, ना तुमचं बाबासाहेबांवर प्रेम, आणि गरिबांच्या गोष्टी करायच्या, परंतु जे गोरगरिबांसाठी आरक्षण दिलंय ते तुम्हाला स्क्रॅप करायचं आहे. काँग्रेसला महाराष्ट्रातील, देशातील जनता स्क्रॅप केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेला अर्धी झाले, उरली सुरली काँग्रेस सर्वसामान्य जनता स्क्रॅप करेल.